विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की आपण ट्रायंगलचा एक सिंपल प्रॉब्लेम घेतला होता प्रोजेक्शन्स ऑफ प्लेनसाठी. ठीक आहे. आणि प्रोजेक्शन ऑफ प्लेनसाठी ट्रायंगलचा ज्यावेळी प्रॉब्लेम घेतला त्यावेळी मला एक गोष्ट तरी 100% समजते की मला प्रोजेक्शन ऑफ प्लेन ज्यावेळी मी ड्रॉ करतोय त्यावेळी मला फक्त एक व्ह्यू ड्रॉ करून किंवा एकच कंडिशन ड्रॉ करून चालत नाही, तर ऍक्च्युली मला 2 कंडिशन ड्रॉ करायला लागतात. ठीक आहे. पहिल्या कंडिशनमध्ये मी अँगलचा विचार करत नाही, तर दुसऱ्या कंडिशनमध्ये मी अँगल कन्सिडर करून ड्रॉइंग करणार आहे. बरोबर आहे का? आता सांगायचं एक थोडीशी महत्वाची गोष्ट आज मी एक सांगणार, लक्षात आहे काय? प्रॉब्लेम मध्ये ना आपल्याला तो ऑब्जेक्ट किंवा तो प्लेन कशावर रेस्ट करत आहे हे दिलेलं असतं. परत एकदा सांगते, प्रॉब्लेम मध्ये आपल्याला तो ऑब्जेक्ट किंवा तो प्लेन कशावर रेस्ट करत आहे हे दिलेलं असतं. ठीक आहे. आणि प्रॉब्लेम आपल्याला सोपा जाण्या, आता हे कंपल्सरी नाही, लक्षात ठेवा, पण प्रॉब्लेम सोपा जाण्यासाठी आपण काय करायचं माहिती आहे का? तो ऑब्जेक्ट ज्या प्लेनला, तो ऑब्जेक्ट ज्या साईडवर किंवा पॉइंटवर रेस्ट होतोय तो नेहमी आपल्या लेफ्ट साईडला ड्रॉ करायचा. परत एकदा सांगते, लक्षात आहे काय? प्रॉब्लेम मध्ये आपल्याला तो ऑब्जेक्ट किंवा प्लेन कोणत्या साईडवर आहे की पॉइंटवर आहे हे दिलेलं असतं, लक्षात आहे काय? आणि आपल्याला सोपं पडावं म्हणून नेहमी काय करायचं माहिती आहे का? ज्याच्यावर तो ऑब्जेक्ट रेस्ट करतोय ना ती साईड किंवा तो पॉइंट नेहमी काढताना आपल्या लेफ्ट साईडलाच ड्रॉ करायचे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल लक्ष द्या काय, कालचा आपण जो प्रॉब्लेम बघितला ना तो प्रॉब्लेम बघूया. फॉर एक्झाम्पल एखादा आता पेंटागोनल प्लेन आहे, लक्षात आहे काय? सपोज ना आता माझी राईट साईड कोणती आहे? मी राईट साईड या साईडला आहे, मी लेफ्ट साईड या साईडला, बरोबर आहे का? ड्रॉइंग ड्रॉ करताना मी सगळ्यात अगोदर काय करतोय, लक्ष द्या, मी नेहमी ना सगळ्यात अगोदर काय करतोय तर पहिल्यांदा मी काहीतरी रेफरन्स घेतोय. आणि रेफरन्स घेताना नेहमी काय करतो माहिती आहे का? शक्यतो या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये ना मी घेताना नेहमी एक्स ऍक्सिसच रेफरन्स म्हणून घेणार, असं नाही काय? त्यामुळे मी पहिल्यांदा काढला एक्स ऍक्सिस. आता या साईडचे लक्षात आहे काय, ही आहे माझी राईट साईड आणि ही आहे माझी लेफ्ट साईड, बरोबर आहे का? आता मी काय करतोय माझ्याकडे एक जो प्लेन आहे ना हा पेंटागोनल प्लेन आहे. ठीक आहे. हा कसा आहे रे? पेंटागोनल प्लेन आहे, ज्याला 5 साईड्स आहेत आणि 5 पॉइंट्स आहेत. सपोज हा पेंटागोनल प्लेन एचपी वर रेस्ट करत असेल आणि एका साईडवर रेस्ट करत असेल, लक्षात द्या, एचपी वर रेस्ट करत असेल आणि एका साईडवर रेस्ट करत असेल. कोणत्या साईडवर? तर त्याची, लक्ष द्या, ती साईड व्हीपीला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे, बरोबर आहे का? मी ठेवताना ना माझ्या लेफ्ट साईडला एक साईड ठेवणार. लक्षात आहे, मी लेफ्ट साईडला काय ठेवली? ही जी साईड आहे ना ही साईड मी लेफ्ट साईडला ठेवली. आणि मी इन्क्लिनेशन देताना हा त्या समोरचा पॉइंट आहे तो पडतोय आणि असं काहीतरी इन्क्लाइन करायला सुरुवात करतोय. ठीक आहे. पण हाच प्रॉब्लेम, लक्ष द्या, असा असेल की ऑब्जेक्ट किंवा प्लेन इज रेस्टिंग ऑन अ पॉइंट, ऑब्जेक्ट और प्लेन इज रेस्टिंग ऑन अ पॉइंट, असं असेल ना तर मात्र लेफ्ट साईडला येताना एक पॉइंट आला पाहिजे. लेफ्ट साईडला येताना काय आला पाहिजे? एक पॉइंट आला पाहिजे. केव्हा? ज्यावेळी एक साईड ही व्हीपीला म्हणजेच एक्स ऍक्सिसला परपेंडिक्युलर आहे, समजते का? त्यावेळी मात्र मी या पॉइंटवर ऑब्जेक्ट रेस्ट करणार आणि समोरील बाजू जी आहे ना किंवा साईड जी आहे ना ती साईड पकडणार आणि ती इन्क्लाइन करण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे. आणि सपोज असा प्रॉब्लेम असेल की ऑब्जेक्ट इज रेस्टिंग ऑन अ पॉइंट विथ वन ऑफ इट्स साईड इज पॅरलल टू व्हीपी, त्यावेळी माझा ऑब्जेक्ट आहे तो असा असेल. हा प्रॉब्लेम, ऑब्जेक्ट आहे तो एका पॉइंटवर रेस्ट होईल आणि ही जी साईड जी आहे ना ही साईड व्हीपीला पॅरलल, याचाच अर्थ एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल. ठीक आहे. आता एक स्टेप मी अजून पुढे जातो, लक्षात आहे. आज मी काही पेंटागॉनचा प्रॉब्लेम घेणार नाहीये, मला ऍक्च्युली आज घ्यायचा आहे स्क्वेअरचा प्रॉब्लेम. लक्ष द्या. आता प्रॉब्लेम जो तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे तो बघा जरासं स्क्रीनवर. मित्रांनो, आता तुमच्या स्क्रीनवर जो प्रॉब्लेम आला होता ना तो कसा आहे बघा काय. अ स्क्वेअर प्लेट आहे, कोणत्या टाईपची आहे तर एक स्क्वेअर प्लेट आहे, बरोबर आहे का? अ स्क्वेअर प्लेट ABCD, त्याला पॉइंटला नाव पण दिले, हॅज अ कॉर्नर ए इज रेस्टिंग ऑन HP असं दिलेलं आहे. लक्षात आहे का? महत्वाचं आहे. ए पॉइंट कुठं पाहिजे रे? म्हणजे जो कॉर्नर पॉइंट आहे ना तो HP वर पाहिजे. याचा अर्थ ना माझा जो स्क्वेअर आहे तो या टाईप मध्ये येईल की या टाईप मध्ये येईल हे मला पहिल्यांदा बघून घ्यायला पाहिजे.
लक्षात आहे का? हे मला कसं करायला पाहिजे, बघून घेतलं पाहिजे. बरोबर आहे का? आता हा जो कॉम्पोनंट आहे किंवा हा जो ऑब्जेक्ट आहे ना, हा पॉईंटवर रेस्ट होते. म्हणजे मला लेफ्ट साईडला काय आलं पाहिजे रे, पॉईंट आला पाहिजे. साईड येऊन चालणार नाही. समजते का? कसा? इट्स सरफेस परपेंडिक्युलर टू व्हीपी अँड इन्क्लाइंड ऍट 30 डिग्री टू एचपी. लक्षात आहे काय? ड्रॉ इट्स 3 व्ह्यूज व्हेन डायगोनल एसी इज पॅरलल टू व्हीपी. याचा तर डायगोनल म्हणजे काय, समोर समोरची बाजू जोडते आपण. बरोबर आहे ना? ही जी डायगोनल आहे, हा सपोज पॉईंट ए ज्याच्यावर पॉईंट रेस्ट होणार आहे तो पॉईंट झाला, आणि हा असणार आहे पॉईंट बी, हा असणार आहे पॉईंट सी, आणि हा पॉईंट असणार आहे पॉईंट डी. बरोबर आहे का? ए आणि सी ही जी डायगोनल आहे, ही डायगोनल व्हीपीला, याचाच अर्थ एक्स ऍक्सिसला पॅरलल असली पाहिजे. म्हणजे माझा कॉम्पोनंट तो असा आहे. इनिशियल कंडिशन मध्ये कॉम्पोनंट असा दिसणार. कसा? या टाईपमध्ये, की जो एका पॉईंटवर रेस्ट करतोय आणि जी डायगोनल आहे ती व्हीपीला कशी आहे रे, पॅरलल आहे. आणि इन्क्लिनेशन दिल्यानंतर मी ए पॉईंट ऍज इट इज आहे तसा ठेवणार, आणि सी पॉईंट मी इन्क्लाइन करायला म्हणजे वर उचलायला सुरुवात करणार. कुठपर्यंत? जोपर्यंत त्याचे इन्क्लिनेशन 30 डिग्री होत नाही तोपर्यंत. ठीक आहे? आता प्रॅक्टिकली बघूया आपण. काय एक गोष्ट लक्षात ठेवा, डायगोनल स्क्वेअर आहे आणि डायगोनल पॅरलल पाहिजे. याचा अर्थ ऑल जे सगळे अँगल्स आहेत ना, ते 45 डिग्रीमध्ये इन्क्लाइंड पाहिजेत. ठीक आहे? काय काय दिले बघा. काय मला प्लेट देताना दिलेली आहे. प्लेट आहे ती कसली आहे? स्क्वेअर प्लेट. लक्षात आहे? प्लेट आहे ती कसली आहे रे, स्क्वेअर प्लेट. देन कॉर्नर ए इज इन एचपी, ए इज इन एचपी, आणि डायगोनल एसी इज पॅरलल टू व्हीपी. बरोबर आहे का? लक्षात आहे का? बरोबर आहे का? सगळ्यात महत्वाचं लक्षात आहे काय, मला वाटते त्यांनी साईड्स काहीतरी द्यायला विसरले, ते आपण साईड घेऊ. साईड इज इक्वल टू 60 mm. लक्षात आहे? साईड इज इक्वल टू किती घेतली मी? 60 पण जरा असं मोठा होईल. लक्षात आहे काय? आपण 40 mm घेऊ. 40 mm. रेडी आहे? ठीक आहे. आता पहिल्यांदा लक्षात आहे काय, मी पहिल्यांदा ड्रॉ करताना काय करतोय, मी इनिशियल कंडिशन ड्रॉ करणार. आणि कशी करणार? इनिशियल कंडिशनला मी त्याच्या, लक्षात आहे, इनिशियल कंडिशनला मी इन्क्लिनेशन घेणार नाही. बरं, मला एक सांगा काय, ए पॉईंट आहे तो एचपी मध्ये आहे. ए पॉईंट आहे तो कुठे आहे? एचपी मध्ये आहे. याचा अर्थ ट्रू शेप म्हणजे स्क्वेअर जो आहे तो मला एचपी मध्ये दिसणार की व्हीपी मध्ये दिसणार? लक्षात आहे काय? ट्रू शेप मला 100% ज्याच्यामध्ये आहे त्याच्यात दिसायला पाहिजे. याचा अर्थ मला ट्रू शेप कुठे दिसणार आहे? एचपी मध्ये दिसणार आहे. आणि एचपी कुठे आहे? तर एक्स ऍक्सिसच्या खाली. म्हणून मी पहिल्यांदा ट्रू शेप ड्रॉ करतो. लक्षात आहे काय? जो एक्स ऍक्सिसच्या खाली आहे. आता स्क्वेअर ते इक्वली इन्क्लाइंड पाहिजे. इक्वली इन्क्लाइंड याचा अर्थच काय? एकूण जे अँगल असतात ते 90 डिग्री असतात. दोन्हीकडे 90 म्हणजे एका साईडला 45 डिग्री. त्यामुळे म्हणून 45 डिग्रीचा सेट स्क्वेअर यूज करतोय आणि पहिल्यांदा इनिशियल कंडिशन ड्रॉ करतो. ठीक आहे? त्याची साईड मला वाटते 40 आहे. 1 2 3 4, म्हणजे एक साईड झाली. स्क्वेअर आहे याचा अर्थ इकडे सुद्धा 40 mm पाहिजे. इकडे सुद्धा आलो मी 40 mm. ठीक आहे? ही झाली माझी इनिशियल कंडिशन. ही झाली माझी इनिशियल कंडिशन. आणि सगळ्यात लेफ्ट साईडचा जो पॉईंट आहे तो पॉईंट असणे पॉईंट ए, बी, सी आणि डी. बरोबर आहे का? आता कंडिशन बघा काय, ए साईडवर रेस्ट होतो याचा अर्थ आपण ए साईड लेफ्ट साईडला घेतलाय आणि एसी लाईन ही व्हीपी, एसी डायगोनल ही व्हीपीला पॅरल, याचा अर्थ एक्स ऍक्सिसला पॅरल आली. ठीक आहे? आता हा त्याचा एक व्ह्यू झाला. म्हणजेच काय, टॉप व्ह्यू मध्ये दिसताना तो स्क्वेअर आहे तो असा काहीतरी दिसतो. बरोबर आहे का? मग तो फ्रंट व्ह्यू मध्ये कसा दिसेल बघा काय. फ्रंट व्ह्यू मध्ये एचपी वर आहे म्हणून तो 100% एक्स ऍक्सिस वर दिसणार. लक्षात आहे काय? ए पॉईंट वर केला, हा माझा पॉईंट असणार आहे पॉईंट ए डॅश. बी आणि डी एकाच लाईन मध्ये येतात. बरोबर आहे का? त्यामुळे जिथपर्यंत जातील ना तो पॉईंट असणार आहे पॉईंट बी डॅश, डी डॅश. आणि सी पॉईंट जो आहे तो सुद्धा वर घेतोय मी, हा पॉईंट असणार आहे पॉईंट सी डॅश. आणि ही जी लाईन आहे, लक्षात आहे, ही जी लाईन मी ड्रॉ केलेली आहे आत्ताच, हा झाला त्याचा फ्रंट व्ह्यू. हा काय झाला त्याचा
फ्रंट व्ह्यू, आणि ही माझी इनिशियल कंडिशन असणार आहे. आता फायनल कंडिशन मध्ये मी काय करतोय, याला फक्त इन्क्लिनेशन देतोय. लक्षात आहे, याला फक्त मी काय करणार आहे, इन्क्लिनेशन देणार आहे. ठीक आहे, इन्क्लिनेशन देण्यासाठी मी एक पॉईंट फिक्स करतो. कोणता पॉईंट? ए पॉईंट. लक्षात आहे काय, म्हणजे हा सहसा ए डॅश आहे ना, तसा इथं सुद्धा काय येणार आहे, पॉईंट ए डॅशच. ठीक आहे, ए डॅश पॉईंट आहे तसा ठेवून मी सी पॉईंट असा काहीतरी वर उचलतोय. सी पॉईंट असा काहीतरी काय करायला लागले, वर उचलायला लागले. किती? तर जोपर्यंत त्याचे इन्क्लिनेशन 30 डिग्री येत नाही तोपर्यंत. ठीक आहे, म्हणून मी काय करतो, मागे इथं 30 डिग्रीचा एक पॉईंट घेतला, 30 डिग्री अँगल घेतलाय मी, बरोबर आहे का. देन माझी एक कन्सेप्ट आहे, लक्षात आहे काय, किती मी उचलला किंवा ए पॉईंट ठेवून मी सी पॉईंट कसा जरी फिरवला तरी ए पासून सी पर्यंत किंवा ए डॅश पासून सी डॅश पर्यंत किंवा ए डॅश पासून बी डॅश डी डॅशचं डिस्टन्स चेंज होत नाही. म्हणून मी काय करणार, डायरेक्टलीच, लक्षात आहे काय, कंपासमध्ये माप घ्या किंवा हे असं डायरेक्ट माप घ्या, चालेल. ठीक आहे, हे किती आहे बघतोय, मला वाटते एकूण आहे 58. ठीक आहे, याचा अर्थ 29. ठीक आहे, लक्षात आहे काय, हा झाला माझा फायनल फ्रंट व्ह्यू. हा ए डॅश आहे, हा असणार आहे पॉईंट बी डॅश डी डॅश, आणि हा पॉईंट असणार आहे पॉईंट सी डॅश. आता हा जो ऑब्जेक्ट आहे ना, हा ऑब्जेक्ट मला टॉप व्ह्यू मध्ये कसा दिसेल बघायचा काय. ते घेण्यासाठी काय करायचं, तर फायनल ए डॅशचं प्रोजेक्शन सरळ खाली येईल, एचं प्रोजेक्शन सरळ या डायरेक्शन मध्ये जाईल. ज्या ठिकाणी क्रॉस होतील त्या ठिकाणी पॉईंट असणार पॉईंट ए, फायनल ए. ठीक आहे, देन बी डॅश आणि डी डॅशचं प्रोजेक्शन सरळ खाली येईल. ठीक आहे, बी पॉईंट सरळ गेला, डी पॉईंट सुद्धा सरळ गेला. ठीक आहे, ज्या ठिकाणी क्रॉस होतात, लक्षात आहे काय, या ठिकाणी असणार पॉईंट बी, या ठिकाणी असणार पॉईंट डी. ठीक आहे, सी डॅश पॉईंट आहे तो सरळ खाली आला, हा सी पॉईंट आहे तो सरळ गेला, ज्या ठिकाणी क्रॉस होतील त्या ठिकाणी पॉईंट असणार पॉईंट सी. ठीक आहे, आणि शेवटला काय करा, हे जे सगळे पॉईंट आहेत ना ते जोडून घ्या अशा प्रकारे. ही झाली माझी इनिशियल कंडिशन आणि माझी झाली फायनल कंडिशन. पण अजून सुद्धा त्याच्यामध्ये मी दोनच व्ह्यू काढले. हा झाला फायनल कंडिशनचा फ्रंट व्ह्यू, हा झाला फायनल कंडिशनचा टॉप व्ह्यू. आता मला याच्यामध्ये साईड व्ह्यू ड्रॉ करायचा. साईड व्ह्यू ड्रॉ करण्यासाठी मी पहिल्यांदा काय करणार, मी अगोदर ना एक ऍक्सिस घेणार. तो ऍक्सिस कोणता असतो, ओके गुड, वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ज्या ठिकाणी क्रॉस होतात तिथं पॉईंट असतो पॉईंट ओ. ओ पॉईंट पासून 45 डिग्रीची लाईन. ठीक आहे, आता काय काय करायचं, मग काय, ए पॉईंट सरळ गेला 45 डिग्रीची लाईन पर्यंत आणि सरळ गेल्यानंतर इथून वर आला. ठीक आहे, सेम ए पॉईंट सरळ आला, ज्या ठिकाणी क्रॉस होईल तिथं पॉईंट असणार पॉईंट ए डबल डॅश. ठीक आहे, सेम बी पॉईंट सरळ आला 45 डिग्रीच्या लाईन पर्यंत आणि तिथून वर गेला. इकडचा बी डॅश सरळ आला. ठीक आहे, ज्या ठिकाणी क्रॉस होईल तिथं पॉईंट असणार पॉईंट बी डबल डॅश. डी पॉईंट सरळ आला 45 डिग्रीच्या लाईन पर्यंत आणि तिथून तो वर गेला. ठीक आहे, डी डॅश सरळ आला, ज्या ठिकाणी क्रॉस झाला त्या ठिकाणी पॉईंट असणे पॉईंट डी डबल डॅश. देन राहिला शेवटचा सी पॉईंट. ठीक आहे, सी पॉईंट सरळ जाऊन वर गेला. ठीक आहे, आणि हा सी डॅश जो पॉईंट आहे तो सरळ आला, ज्या ठिकाणी क्रॉस होईल त्या ठिकाणी पॉईंट असणार पॉईंट सी डबल डॅश. आणि आपली लास्ट स्टेज असणार आहे किंवा लास्ट स्टेप आहे ती आहे हे सगळे पॉईंट जोडून घ्या. हे झाली माझी इनिशियल कंडिशन, हे झाला माझा फायनल कंडिशनचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू. समजतंय का? एकच सांगायचं अजून एक लक्षात आहे काय, हाच पॉइंट जर असा असता, हाच प्रॉब्लेम जर असा असता की स्क्वेअर इज रेस्टिंग ऑन वन ऑफ इट्स साइड, स्क्वेअर इज रेस्टिंग ऑन वन ऑफ इट्स साइड अशा प्रकारे असतं ना, तर हा
ऑब्जेक्ट मला असा काहीतरी दिसला असता. समजतंय का? म्हणजेच काय, माझा जो ऑब्जेक्ट आहे ना, लक्षात आहे काय, मला ड्रॉ करताना तो असा काहीतरी ड्रॉ करावा लागला असता. इनिशियल कंडिशनमध्ये जी मी तिरका काढलेला आहे ना, त्याच्याऐवजी मला काय काढावं लागलं असता, या टाईपमध्ये. समजतंय का? एकच होमवर्क देतोय, या टाईपमध्ये सेम. लक्षात आहे का, हा प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क सोडवाच, प्लस या साईडमध्ये, म्हणजेच काय, प्रॉब्लेम एका साईडवर रेस्ट होते असं कन्सिडर करून सुद्धा प्रॉब्लेम सोडवा. थँक्यू.